परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील श्री क्षेत्र येशवाडी येथे शनिवारी आयोजित धार्मिक कार्यक्रमादरम्यान सभामंडपाचं छत अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। 31 जण गंभीर जखमी झाल्याचे देखील समोर आलेलं आहे। जखमींवरती विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज शनिवार रोजी या ठिकाणी कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी मंडपामध्ये जमलेली होती। कार्यक्रम सुरू असताना सभा मंडपाचे छत अचानक कोसळल्यानं एकच गोंधळ उडाला। अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले। घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले। गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली। बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। गंभीर जखमींना तातडीने आरपी हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही मंडपाच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। श्री क्षेत्र येशवाडी येथे शनिवारी धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते। परिसरातील तसेच बाहेरील गावामधून मोठ्या संख्येने भाविक कार्यक्रमासाठी दाखल झाले होते। मंडपात मोठी गर्दी असताना छत कोसळल्यानं दुर्घटनेची तीव्रता वाढली। अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दुर्घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली। जखमींना घटनास्थळावरती प्राथमिक उपचार देऊन आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे। पोलीस, महसूल प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवक बचाव कार्यामध्ये सहभागी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का याची तपासणी सुरू आहे। मृत आणि जखमींची यादी अधिकृतपणे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नसून ती जाहीर करण्याचे काम देखील सुरू आहे। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे।